नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे GS विथ PS या एज्युकेशन चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या पदभरतीसाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक घटक तो म्हणजे कोणता? पंचायत समिती. तर पंचायत समितीविषयी आपण या ठिकाणी विस्तृतपणे माहिती घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण पाहूया पार्श्वभूमी. तर बलवंतराय मेहता समितीने पंचायत समितीला फार महत्त्व दिले, परंतु महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीने पंचायत समितीला जास्त महत्त्व न देता कोणत्या समितीला महत्त्व दिले? तर जिल्हा परिषदेला या ठिकाणी वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रामध्ये महत्त्व दिले होते. कोणत्या? जिल्हा परिषदेला. तर बघा, पंचायत समितीचे वेगवेगळ्या राज्यातील काही वेगवेगळी नावे ही परीक्षेला विचारली जाऊ शकतात. तर पश्चिम बंगालमध्ये पंचायत समितीला काय म्हटले जाते? अंचलिक परिषद. गुजरातमध्ये तालुका परिषद किंवा पंचायत. मध्य प्रदेश राज्यामध्ये जनपद पंचायत. तामिळनाडूमध्ये पंचायत संघ परिषद. आंध्र प्रदेशमध्ये मंडल प्रजा परिषद. कर्नाटकमध्ये मंडल पंचायत. केरळमध्ये ब्लॉक पंचायत. उत्तर प्रदेश क्षेत्रीय पंचायत. आसाममध्ये आंचलिक पंचायत. याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये क्षेत्रीय परिषद आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती असे म्हटले जाते. तर हे या ठिकाणी महत्वाचे आहे. यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 358 तालुके असून त्यामध्ये 351 पंचायत समिती आहेत. कारण 7 तालुके हे 100% शहरी तालुके आहेत. तर हे 7 तालुके कोणते आहेत? तर ठाणे, उल्हासनगर, पुणे, नागपूर, बोरिवली, कुर्ला आणि अंधेरी हे जे 7 तालुके आहेत हे सर्व 100% शहरी तालुके आहेत. म्हणून या ठिकाणी पंचायत समिती अस्तित्वात नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका तो म्हणजे राजुरा. कोणता? जिल्हा चंद्रपूर, राजुरा तालुका. आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर तालुका. महाराष्ट्रातील पंचायत समितीविषयी काही थोडक्यात माहिती. महाराष्ट्रातील पंचायत समिती जिल्हा परिषदेची शाखा म्हणून काम करते. जिल्हा परिषदेची शाखा म्हणून. तर पंचायत समिती ही एक स्वतंत्र संस्था नाही. तर पंचायत समितीला स्वतःच्या नावे कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करता येत नाही. पंचायत समितीची स्थापना ही महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 56 नुसार पंचायत समितीची महाराष्ट्रामध्ये स्थापना करण्यात आली. प्रत्येक विकास गटासाठी पंचायत समिती असते. हे विकास गटाचे क्षेत्र निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्य शासनाला. पंचायत समितीचे जे विकास गट आहे तर हे विकास गट निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. पंचायत समितीला घटनात्मक दर्जा 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 नुसार मिळाला. घटनेच्या भाग 9 मधील अनुच्छेद 243B मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कशाविषयी? पंचायत समितीविषयी. तर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणजे पंचायत समिती. पंचायत समितीची रचना पाहूया. तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 57 नुसार पंचायत समितीची रचना करण्यात येते. पंचायत समितीची सदस्य संख्या. तर सदस्य संख्या ही लोकसंख्येवर अवलंबून असते. कमीत कमी किती सदस्य असतात? 4 सदस्य. पंचायत समितीचे सदस्य हे पंचायत समिती क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट असते. पंचायत समिती सदस्य संख्या ही त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट असते. जिल्हा परिषदेचा एक सदस्य साधारणतः 40,000 लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो. तर पंचायत समितीचा एक सदस्य साधारणतः 20,000 लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्य निवडला जातो. पंचायत समितीची जी सदस्य संख्या असते तर ही ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो असतो राज्य शासनाला. यानंतर पाहूया निर्वाचन गण. पंचायत समितीच्या मतदारसंघास निर्वाचन गण म्हणून ओळखले जाते. पंचायत समितीच्या मतदारसंघास निर्वाचन गण म्हणून ओळखले जाते. जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघात 2 निर्वाचन गण असतात. म्हणजे पंचायत समितीचे या ठिकाणी 2 गण असतात. प्रत्येक निर्वाचन गणातून एका सदस्याची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे होते. गुणोत्तर जर पाहिले तर एखाद्या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद संख्या व पंचायत समिती सदस्य संख्या यांचे गुणोत्तर 1:2 असते. किती? 1:2. पंचायत समिती सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे होते. पंचायत समितीची रचना पाहूया. पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य निवडून आल्यानंतर राज्य निवडणूक आयोग त्यांची नावे प्रसिद्ध करते. अशा नावांच्या प्रसिद्धीनंतर पंचायत समितीची रचना झाली असे मानले जाते. पंचायत समितीचा प्रसिद्ध सचिव कोण असतो? तर तो असतो गट विकास अधिकारी म्हणजेच
ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO. पंचायत समितीचे आरक्षण. पंचायत समिती आरक्षण खालील 4 घटकांना लागू आहे. ते घटक कोणते? अनुसूचित जाती, SC, अनुसूचित जमाती, यानंतर महिला आणि इतर मागासवर्ग, अदर बॅकवर्ड क्लास. राज्यघटनेतील तरतूद जर पाहिली तर राज्यघटनेतील कलम 243D मध्ये 243D यामध्ये पंचायत समिती निवडणुकीत जागांच्या आरक्षणाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तर पंचायत समिती उपसभापती पदासाठी आरक्षण नसते. तर हे विधान तुम्ही लक्षात ठेवा. सभापतीसाठी आरक्षण असते पण उपसभापती पदासाठी आरक्षण नसते. पंचायत समितीतील आरक्षण. तर या ठिकाणी आपण विस्तृतपणे पाहूया. अनुसूचित जाती आणि जमाती. तर SC आणि ST करिता राखीव जागा. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असते. SC ST करिता लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार राखीव जागा उतरत्या क्रमाने आरक्षित केलेल्या असतात. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्याकरिता राखीव असलेल्या एकूण जागांपैकी 50% जागा या त्याच प्रवर्गाच्या महिलांकरिता राखीव ठेवतात. SC ST करिता जागा पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या निवडणूक गणांना आळीपाळीने या ठिकाणी नेमून दिल्या जातात. अनुसूचित क्षेत्रातील आरक्षण. अनुसूचित क्षेत्र. पंचायत समितीत अनुसूचित जमातीकरिता या ठिकाणी राखीव जागा असतात. संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील आरक्षण. किमान 50% जागा अनुसूचित जमातीकरिता राखीव असतात आणि अंशतः अनुसूचित क्षेत्रातील जर आरक्षण पाहिले तर अंशतः अनुसूचित क्षेत्रामध्ये एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी राखून ठेवल्या जातात. तर बघा, महिलांसाठी पंचायत समितीमध्ये आरक्षण. तर पंचायत समितीमध्ये एकूण जागांच्या 33% आरक्षण असते. तर महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी मिळत असलेलं आरक्षण एकूण जागांच्या किती? 50%. दिनांक 21 एप्रिल 2011 पासून महाराष्ट्राचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. तर महिलांसाठी जागा आरक्षित, मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षित जागांच्या 50% जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतात. यानंतर बघा, इतर मागासवर्गीय आरक्षण, अदर बॅकवर्ड क्लास. पंचायत समितीत इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण त्या राज्यांनी निर्णय घेऊन द्यावे लागते. महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण किती आहे? 27%. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता एकूण जागांच्या 27% जागा सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात येतात व या आरक्षित जागांपैकी 50% जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात येतात. यानंतर बघा, पंचायत समितीच्या निवडणुका. तर पंचायत समिती सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने होते. यासाठी पात्रता काय असते पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी? तर एखादा उमेदवार उभा जर राहिला पंचायत समितीच्या निवडणुकीला तर त्या व्यक्तीचे नाव हे त्या मतदार यादीमध्ये असणे आवश्यक असते आणि त्याने वयाची किती वर्ष? 18 वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात. तो भारताचा नागरिक असावा लागतो. याचबरोबर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या तरतुदीनुसार अन्य कारणामुळे तो अपात्र नसावा. निवडणुकीचे आयोजन. पंचायत समिती सदस्य निवडणूक आयोजन राज्य निवडणूक आयोग करेल. कोण? राज्य निवडणूक आयोग करते. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 73व्या घटना दुरुस्तीनुसार झाली आणि राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेपूर्वी पंचायत समितीच्या निवडणूक कोण करत? पंचायत समितीची जी निवडणूक होती त्याचे आयोजन कोण करत होते? राज्य सरकार. पंचायत समितीची रचना करण्यासाठी घ्यावयाची निवडणूक पुढील कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येईल. तर कोणत्या कालावधीमध्ये? पंचायत समितीची मुदत संपण्यापूर्वी. त्याचबरोबर जर पंचायत समिती जर विसर्जित झाली असेल तर पंचायत समितीच्या बाबतीत पंचायत समितीच्या विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधी समाप्त होण्यापूर्वी पंचायत समितीची निवडणूक घ्यावी लागते. पण विसर्जित पंचायत समितीचा कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर निवडणूक या ठिकाणी घेतली जात नाही. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र विधानसभेसाठी तयार केलेली जी मतदार यादी असते तर ही पंचायत समितीच्या गणासाठी मतदार यादी म्हणून वापरली जाते. त्यानंतर बघा, पंचायत समिती निवडणुकीसाठी भरावयाची अनामत रक्कम, त्यालाच आपण काय म्हणतो? डिपॉझिट. तर सर्वसाधारण जागेसाठी किती अनामत रक्कम असते? 700 रुपये आणि राखीव जागेसाठी 350 रुपये.
तर ही जी अनामत रक्कम असते तर ही रोखीने भरणे आवश्यक असते. रोखीने पंचायत समिती निवडणुकीसाठी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग याचबरोबर त्या प्रवर्गातील महिला उमेदवाराला अनामत रक्कम भरण्यास 50% सूट या ठिकाणी देण्यात येते. कोणत्याही उमेदवाराचे नामनिर्देशन नाकारण्यात आले किंवा त्याने आपली उमेदवारी मागे घेतली तर त्या उमेदवारास भरण्यात आलेली जी अनामत रक्कम आहे तर ही या ठिकाणी परत मिळते. जर एखाद्या सदर उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्यास तसेच सदर उमेदवार निवडून आल्यास किंवा सदर उमेदवार पराभूत झाल्यास त्याला एकूण वैध मताच्या 1/8 पेक्षा अधिक मते मिळाली तर त्याची जी अनामत रक्कम असते तर त्याला परत मिळू शकते. आणि जर एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याला 1/8 पेक्षा कमी मते या ठिकाणी मिळाली तर त्याचे डिपॉझिट या ठिकाणी जप्त होऊ शकते. म्हणजेच त्याला ती अनामत रक्कम परत मिळू शकत नाही. पंचायत समिती सदस्य म्हणून एकापेक्षा अधिक जागांवर निवडून जर एखादा उमेदवार आला तर काय होते? जर एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक जागांवर निवडून आली तर त्याला 7 दिवसाच्या आत एक जागा सोडून सर्व जागांचा राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? जिल्हाधिकाऱ्यांकडे. जर त्याने असा राजीनामा जर जिल्हाधिकाऱ्याकडे नाही दिला तर काय होते? तर त्याच्या सर्व जागा या ठिकाणी रिक्त होतात. पंचायत समिती निवडणुकीची खर्च मर्यादा तर बघा 71 ते 75 सदस्य असलेल्या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती निवडणूक खर्चाची मर्यादा किती आहे? 4 लाख रुपये. 61 ते 70 सदस्य असलेल्या जिल्ह्यात पंचायत समिती निवडणुकाची खर्च मर्यादा 3,50,000 रुपये आणि 50 ते 60 सदस्य असलेल्या जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूक खर्च मर्यादा किती असते? 3 लाख रुपये. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वैधतेसंदर्भात जर एखादा वाद जर या ठिकाणी निर्माण झाला तर काय होईल? तर पंचायत समितीच्या कोणत्याही सदस्याच्या निवडणुकीच्या विधिग्राह्यतेविषयी कोणत्याही मतदारास किंवा सदस्यास या ठिकाणी हरकत घेता येते. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हा न्यायालयाकडे हरकतीचा निर्णय करण्यासाठी या ठिकाणी एखाद्या मतदारास किंवा सदस्यास अर्ज करता येतो. जिल्हा न्यायालय चौकशीनंतर काय करू शकते? तर जो निकाल आहे तर हा निकाल कायम ठेवू शकतात. याचबरोबर निकालात सुधारणा करतील किंवा निवडणूक रद्द करण्याचे आदेश या ठिकाणी दिले जातील. कोणाकडून? जिल्हा न्यायालयाकडून. पंचायत निवडणूक प्रचार समाप्ती तर पंचायत निवडणुकीची जी प्रचार समाप्ती असते त्यालाच आपण काय म्हणतो? आचारसंहिता. तर मतदान सुरू होण्याच्या तारखेच्या 24 तास अगोदर या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुकीची जी प्रचार असतो तर या ठिकाणी हा थांबवला जातो निवडणुकीच्या 24 तास अगोदर. यानंतर बघा पंचायत समितीचे विसर्जन कोणत्या प्रकारे होते? तर पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर तो असतो राज्य शासनाला. याची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 26 मध्ये पंचायत समिती विसर्जनासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. विसर्जित पंचायत समितीचे पुनर्गठन बघा पुढील 6 महिन्याच्या आत निवडणुका घेऊन विसर्जित पंचायत समितीचे पुनर्गठन या ठिकाणी करावे लागते. जर विसर्जित पंचायत समितीचे पुनर्गठन केल्यास तिचा कार्यकाल प्रथम गठीत केलेल्या पंचायत समितीपासून या ठिकाणी गृहीत धरला जातो. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. पंचायत समिती जर एखादी विसर्जित झाली तर त्याचे परिणाम काय होतात? तर पंचायत समितीचा जो सभापती असतो त्याचबरोबर उपसभापती आणि सदस्य यांचा कार्यकाल संपुष्टात येतो. त्यांचे अधिकारपद देखील या ठिकाणी रिक्त होते. पंचायत समितीचा कारभार राज्य शासनाकडे जातो. पंचायत समितीचा कारभार राज्य शासन नियुक्त करेल अशी व्यक्ती या ठिकाणी पाहते. विसर्जनाच्या कार्यकाळात पंचायत समितीची मालमत्ता असते तर ही राज्य शासनाकडे जमा होते. पंचायत समिती विसर्जनाचा आदेश काढल्यानंतर 30 दिवसांच्या आत असा ठराव राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहात म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद यांच्यामध्ये हा ठराव ठेवावा लागतो. यानंतर पाहूया पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ. पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ पंचायत समितीच्या पहिल्या बैठकीच्या दिनांकापासून सुरू होतो. पंचायत समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी बोलावतो. पंचायत समितीची पहिली बैठक सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली बैठक मावळत्या पंचायत सदस्यांचा कालावधी समाप्त होण्याच्या दिनांकापेक्षा उशिरा असणार नाही. पंचायत सदस्यांचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे किती वर्षाचा असतो? तर तो असतो 5 वर्षांचा.
यानंतर बघा पंचायत समितीचे जे पदाधिकारी असतात तर यांचा राजीनामा, तर ते आपला राजीनामा कोणाकडे देतात हे देखील पाहूया. तर राजीनाम्याची जी तरतूद आहे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची, तर ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 60 मध्ये देण्यात आलेली आहे. हे जे सदस्य किंवा पदाधिकारी असतात तर हे स्वतःच्या सहीसह राजीनामा सादर करतात. तर पंचायत समितीचे सदस्य पंचायत समितीच्या सभापतीला आपला राजीनामा देतात. पंचायत समितीचे जे उपसभापती असतात तर ते आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीला देतात आणि पंचायत समितीचे जे सभापती असतात तर हे आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात. यानंतर बघा पंचायत समितीचे उपसभापती आणि सभापती यांची निवडणूक. तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती 1961च्या कलम 64 मध्ये पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीविषयी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. 1961 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती 1961च्या कलम 64 मध्ये. तर ही जी निवड असते तर ही निवड अप्रत्यक्षरित्या केली जाते. म्हणजेच पंचायत समितीच्या निवडून आलेले जे सदस्य असतात तर हे त्यांच्यातून एकाचे सभापती आणि एकाचे उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीचा कोणताही सदस्य एकापेक्षा अधिक सहकारी संस्थांचा जर सभापती असेल तर तो उपसभापती किंवा सभापती पंचायत समितीचा सभापती किंवा उपसभापती म्हणून निवडून येण्यास या ठिकाणी पात्र असणार नाही. समजा एखादा उमेदवार आहे, म्हणजेच एखादा पंचायत समितीचा सदस्य आहे, तो जर एखाद्या सहकारी संस्थांचा जर सभापती असेल तर तो पंचायत समितीचा सभापती किंवा उपसभापती म्हणून या ठिकाणी निवडून येण्यास पात्र ठरत नाही. एकापेक्षा अधिक सहकारी संस्थांचा सभापती म्हणून एखादा सभापती किंवा उपसभापती निवडून आल्यास पंचायत समितीच्या सभापती किंवा उपसभापतीचे अधिकारपद त्या दिनांकापासून रिक्त होते. म्हणजेच बघा की एखादा पंचायत समितीचा उपसभापती आहे किंवा सभापती आहे, जर तो एकापेक्षा अधिक सहकारी संस्थांचा सभापती म्हणून जर त्याची निवड झाली तर काय होते, तर ज्यावेळेस त्याची निवड होईल त्या दिनांकापासून त्याचे पंचायत समितीचे सभापती पद किंवा उपसभापती पद हे या ठिकाणी रिक्त होते. तर जो सभापती असतो पंचायत समितीचा, तर हा पंचायत समितीचा हा राजकीय प्रमुख असतो. तर तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न आहे की पंचायत समितीचा सभापती हा पंचायत समितीचा राजकीय प्रमुख असतो, तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतर बघा पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती यांचा पदावधी. तर याची जी तरतूद आहे पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती पदाची तरतूद, तर ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 65 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. यांचा कार्यकाळ किती असतो, तर पंचायत समिती सभापतीचा कार्यकाळ असतो 2.5 वर्ष आणि उपसभापती यांचा कार्यकाळ असतो 2.5 वर्षांचा. सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ कमी अधिक करण्यास कोणाचा अधिकार असतो, तर तो असतो राज्य शासनास. राज्य शासनास. यानंतर एक महत्वाची समिती आहे ती म्हणजे सरपंच समिती. तर सरपंच समितीची जी तरतूद आहे तर ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 77 क मध्ये केलेली आहे. सरपंच समितीविषयीची तरतूद. तर हे कलम तुम्ही लक्षात ठेवा, कलम 77 ख. प्रत्येक पंचायत समिती सरपंच समितीची स्थापना करील. याचबरोबर सरपंच समितीमध्ये 15 किंवा गटातील पंचायतीच्या एकूण संख्येच्या 1/5 यापैकी जी संख्या अधिक होईल तेवढ्या संख्येतील सरपंचांची सदस्य संख्या या ठिकाणी सरपंच समितीमध्ये असेल. पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध सभापती असतात. तर हे विधान व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवा. पंचायत समितीचे जे उपसभापती असतात तर हे सरपंच समितीचे पदसिद्ध सभापती असतात. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे असतात तर हे सरपंच समितीचे सचिव असतात. सरपंच समिती सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर 1 वर्षाचा. पंचायत समिती दरवर्षी आळीपाळीने सरपंच नामनिर्देशित करतील. नामनिर्देशनाची जी पद्धत असते तर हे कोण ठरवते, राज्य शासन. सरपंच समितीच्या बैठका सरपंच समिती आवश्यक असेल तितक्या वेळा बैठक बोलवू शकतात,
परंतु 2 सभेतील अंतर हे 30 दिवसांपेक्षा अधिक नसावे. आणि या ज्या बैठकी असतात सरपंच समितीच्या, तर या वर्षातून किमान 12 बैठका होतात. किती होतात? 12 बैठका. सरपंच समितीमध्ये कोणतीही जागा रिकामी झाली असली तरी ती जणू काही कोणतीही जागा रिकामी झालेली नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी काम करता येईल. सरपंच समितीचे कार्य जर पाहिले तर ही एक सल्लागार स्वरूपाची समिती आहे. सरपंच समिती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या तरतुदीनुसार पंचायत समितीला ग्रामपंचायतीच्या संदर्भात जे नियंत्रण विषयक आणि पर्यवेक्षण विषयक अधिकार आहेत, त्या बाबीवर सरपंच समिती या ठिकाणी सल्ला देत असते. यानंतर पाहूया गटविकास अधिकारी म्हणजेच BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तर गटविकास अधिकाऱ्याची जर तरतूद आहे तर ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 97 मध्ये करण्यात आलेली आहे. गटविकास अधिकाऱ्याची तरतूद. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 98 मध्ये गटविकास अधिकाऱ्याचे कार्य या ठिकाणी नमूद केलेले आहे. तर गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. गट पातळीवरील विस्तार अधिकारी यांचा तो कोण असतो? कप्तान असतो. आणि याचबरोबर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव देखील असतो. हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. याचबरोबर गटविकास अधिकारी पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर सामुदायिक विकास कार्यक्रम 1952 च्या अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी हे पद त्यावेळेस निर्माण करण्यात आले होते. तर गटविकास अधिकाऱ्याची निवड कोण करते? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC. आणि नेमणूक कोण करते? तर राज्य शासन. गटविकास अधिकारी हा पंचायत समिती आणि राज्य शासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्य करतो. गटविकास अधिकाऱ्यावर नियंत्रण जर पाहिले तर गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे जवळचे प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते? मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे राजकीय नियंत्रण कोणाचे असते? तर पंचायत समितीचे जे सभापती असतात तर यांचे असते. गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमाचा समन्वयक असतो. गटविकास अधिकारी पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व या ठिकाणी करतो. यानंतर पाहूया पंचायत समितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आणि अधिकारी. तर राज्य सरकार पंचायत समिती विसर्जित करू शकते. तर हा राज्य सरकारचा एक अधिकार आहे पंचायत समिती विसर्जन करण्याचा. जिल्हा परिषद पंचायत समितीला आदेश देऊ शकते आणि त्या आदेशाचे पालन करणे हे पंचायत समितीचे कर्तव्य असते, म्हणजेच ते पंचायत समितीवर बंधनकारक असते. पंचायत समितीचा जर एखादा ठराव जर पंचायत समिती मांडला आणि त्या ठरावामुळे किंवा आदेशामुळे लोकांना त्रास, इजा किंवा शांतता भंग होण्याचा जर संभव आहे असं जर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना जर वाटलं तर ते जिल्हा दंडाधिकारी काय करू शकतात? तर पंचायत समितीने जो ठराव मांडलेला आहे किंवा आदेश दिलेला आहे तर हा निलंबित करण्याचा अधिकार हा कोणाला असतो? जिल्हा दंडाधिकारी. याचबरोबर विभागीय आयुक्तांचे नियंत्रण आणि अधिकार पंचायत समितीवरील तर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहेत. तर पंचायत समितीचा दस्तऐवज मागवण्याचा किंवा निरीक्षण करण्याचा अधिकार कोणाचा असतो? विभागीय आयुक्त यांचा. पंचायत समितीची जर एखादी बैठक जर बोलवली नाही, म्हणजेच एकही बैठक बोलवली नाही तर पंचायत समितीची बैठक बोलवण्याचा अधिकार देखील कोणाचा असतो? विभागीय आयुक्त यांना हा अधिकार असतो. पंचायत समितीच्या उपकारामध्ये वाढ करण्याचा अधिकार देखील कोणाला असतो? विभागीय आयुक्तांना. त्यानंतर पाहूया पंचायत समितीचे मुख्यालय. तर या मुख्यालयाची तरतूद जी आहे तर ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 285 क मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे मुख्यालय नेमून देण्याचा राज्य शासनाचा अधिकार या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. कोणत्या आहे कलम? 285 क. यानंतर बघा, राज्य सरकार पंचायत समितीशी विचार विनिमय करून पंचायत समितीचे मुख्यालयाचे जे ठिकाण आहे तर हे राज्य शासन या ठिकाणी निश्चित करते. पंचायत समितीचे मुख्यालय हे जिल्ह्यात असू शकते किंवा जिल्ह्याच्या बाहेर देखील असू शकते. यानंतर बघा, पंचायत समितीच्या कामाचे विषय. तर याची जी तरतूद आहे पंचायत समितीच्या कामाचे जे विषय आहेत तर याची जी तरतूद आहे तर ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये अनुसूचित क्रमांक 2 नुसार पंचायत समितीने करावयाच्या कामांचा समावेश खालील विभागांमध्ये करण्यात आलेला आहे. ते विभाग कोणते आहेत?
कृषी आहे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, वन, समाज कल्याण, शिक्षण, वैद्यकीय, याचबरोबर आयुर्वेद, सार्वजनिक आरोग्य, इमारती दळणवळण, आरोग्य अभियांत्रिकी, यानंतर आहे प्रसिद्धी, सामूहिक विकास, समाज शिक्षण आणि ग्रामीण महिला. याचबरोबर या ठिकाणी संकीर्ण काही महत्वाचे कार्य जे पंचायत समिती या ठिकाणी पार पाडते. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पंचायत समितीची विस्तृतपणे या ठिकाणी महत्वाचे असे जे नोट्स आहेत तर या ठिकाणी आपण त्याचे रिव्हिजन केलेले आहे. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेविषयी माहिती घेऊया. त्यानंतर